पावसानं मोठी हजेरी लावली आहे। तसंच मुंबई आणि उपनगरांमध्येही रात्रभर पाऊस झालाय। कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका आणि अंधेरी परिसरात पाणी साचलंय। तसंच ट्रान्स हार्बर लाईनही ठप्प झाली आहे। मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। पावसाचा हा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। मुंबईतील रस्ते, रेल्वे अशा वाहतुकीच्या साधनांवर आता परिणाम होताना पाहायला मिळतोय। मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीने पाहायला मिळते। तसंच अनेक सखल भागात पाणी शिरल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय। दादर, सायन आणि घाटकोपर विक्रोळी भागात मुसळधार पाऊस बरसतोय। दादर सायन सर्कल येथे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। रात्री 11 नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम बघायला मिळतोय। मुंबईत झालेल्या पहिल्या पावसामुळे मात्र हवेमध्ये गारवा तसंच उकाड्यापासून त्रासलेल्या मुंबईकरांना नागरिकांना दिलासा मिळतोय। मात्र वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। दादर, सायन, घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबई आणि उपनगरांमध्ये झालेल्या पावसामुळे तसंच सुरू असलेल्या पावसामुळे दादर सायन परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। रस्ते जलमय झाले, गुडघ्यापर्यंत पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला दिसतोय।